चला सांगा बाळांनो, आता वाचा प्रश्न. या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरते तर अशी लहान संख्या कोणती? काय काढायला पाहिजे तुम्हाला असं वाटतंय? सांगा. भागाकार केला पाहिजे. काय काढायला पाहिजे? लसावी. हे पहिलं कळायला पाहिजे. बाळा, भागाकाराचा ऐका, भागाकाराचा काही विषय नाही. काय काढायचंय पहिल्यांदा? लसावी. हा, लसावी काढायचं. हे कशावरून कळालं तुम्हाला? हे महत्वाचं तुम्हाला कळालं पाहिजे. लहानात नाही विचारलंय नाही, सांगते बाळा, शिकवायला लागले की आता. हा बोला. लहानात लहान म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदा काय काढायचं एवढं कळालं? लसावी. लसावी काढायचं आहे एवढं तर कळालं की नाही? सांगा. मग लसावी कुणाकुणाचं काढायचं सांगा? 8, 10, 12, 14. 8, 10, 12 ने 14. आता तुम्हाला लसावी काढायला मग काय करावं लागेल? पाडा तर म्हणावं लागणार ना. म्हणता का? मग किती येणार? 2. हा, पण लसावी मॅडम नाही. 8 त्याच्या पुढची संख्या. कारण 8चं तुम्ही बघा घ्यायचं. 8चं कुठपर्यंत पाडा लिहिणार? पर्याय बघायचं. पर्याय बघणार. नाही अगं, मसावी 2 येणार बाळा. लसावी कसा 2 येईल? लसावी म्हणजे आपण पुढे पाडा म्हणत जातो ना, आणि पाडा म्हटल्यावर कॉमन काय येणार ते घेतो रे बाळा. लसावीला विभाज्य म्हणजे पुढे पाडा म्हणत जातो ना. ऐका, आता ह्याचा पाडा आपल्याला का तयार करता म्हणजे तयार करायला येतोय, पण लई वेळ जाणार. का बरं सांगा? कारण हे 14 7 84. 12 पण पाड्यात आहे, पण 10 च्या 8च्या कधीच येऊ शकणार येणार. हा, मग पटकन काढायला येणार नाही तुम्हाला. मग दुसरा पर्याय ह्याला काय करायचं बघा, त्यांचे मूळ अवयव पाडा. मूळ अवयव कसं पाडणार सांगा? 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 1 2. सॉरी, 1 नको आहे आपल्याला. काही त्याचा असं पण घेऊन काही उपयोगच होणार नाही मूळ अवयव मध्ये. 2 4 2 2 4 4 2 8 आलं का? हा, 10च घ्या तसंच. 2 गुणिले 5 12च घ्या. मूळ अवयव पाडायचं पूर्ण. 2 गुणिले 6 2 गुणिले 2 गुणिले 3. कारण 3 2 6 6 2 12 14 सांगा. म्हणजे तिथे 2 गुणिले 7. मूळ अवयव म्हणजे ह्याचा अर्थ काय? तो संख्या, मूळ संख्या आल्या पाहिजेत. आता आपण 6 2 12 घेऊ शकतोय, पण 6 घ्यायचं का? नाही. का नाही घेणार? 6 मूळ संख्या संख्या असली पाहिजे. हा, मूळ संख्या असली पाहिजे. आलं का लक्षात? आता ह्यांचं काय करायचं बघा. पहिल्यांदा ह्याचा मसावी काढा. मसावी म्हणजे काय? सगळ्यामध्ये कॉमन कोण आहे बघा की. कोण कोण आहे? सगळीकडे कोण कॉमन आहे? 1 इथं 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 आहे का बघा. अजून कोण कॉमन आहे का? नाही, कोणच नाही ना दुसरं कोण. का आहे? चारी मध्ये पण असलं पाहिजे. कोण आहे का? नाही. म्हणजे मसावी त्यांचा किती आला? मसावी बरोबर 2 आला. आपल्याला काढायचं आहे काय? लसावी. मग आता एक काम करायचं. लसावी बरोबर काय असतं? सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार. हा, गुणिले कितीचा सांगा? असामायिक अवयवांचा. हा, छान. सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. हे पण त्या सूत्रात लिहायचं. होय 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 बाळा. म्हणून तर आता हे गणित सुटणार आहे ना. सामायिक अवयव कोण कोण झाले सांगा? 2 झालं का? पहिला लिहून टाकायचे. 2 तर आलं. गुणिले असामायिक. आता ऐका, घेऊ काय? तिथं पण 2 आहे, तिथं पण 2 आहे. ते 2 गेलं का? गुणिले आता कोण राहिलं शिल्लक? तिथला 1 2 राहिला. सामायिक अवयव संपलं. 2 हा शिल्लक राहिला होता, हा लिहिला. इथं 5 शिल्लक राहिला होता, 5 लिहिला. इथं किती? 3. आणि इकडे किती? 7. बोला, ह्यांचा गुणाकार करा. किती येणार बघा? हा, करा करा. 840. 840. हा, मग आता काय करायचं बघ. 840 हे आलं का सगळं गुणाकार? काय सांगितलंय त्यांनी? प्रत्येक बाकी किती मूर्त्या? 3 मूर्त्या. बरोबर. म्हणजे किती करायचं? 3 मूर्त्या. तर 840 मध्ये किती मिळवायचा? 3. म्हणजे संख्या किती येणार? 843. ऑप्शन क्रमांक 4. आलं का लक्षात? कळालंय का? हा, ज्यावेळेस तुम्हाला जर आता पाडा लिहिणं, जर आता मला सांगा पोरांनो, तुम्ही खरोखर 840 पर्यंत पाडा लिहित गेला असतात 10 शक्य होतं का? सांगा किती वेळ
लागलं असतं, 8चा पाडा लिहित गेला असता तुम्ही. शक्य आहे का सांगा? हा, म्हणूनच नाही मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलं होतं बघा, एकाच ह्याच्याला सवी असते किंवा मसावी काढायचे, त्याच्या 2-2 पद्धती असते त्या सारखं. हा, आलं का लक्षात? कळालंय का आता कुठली पद्धत वापरायची ती ह्याला? म्हणजे जर असा प्रॉब्लेम आला तर, कारण 10चा पाडा एवढं लिहिणं शक्य नव्हतं ना तुम्हाला, किंवा 8चा पाडा वगैरे. आता 12चा त्याच्यात ह्या दोघांचं सांगितलं असतं तर लगेच चौऱ्याने सापडलं असतं. 10च्या आणि 8च्या एवढं लवकर सापडलं असतं का तरी? नाही. कळालं का? हा, म्हणून ही पद्धत वापरायची. जमेल का आता वापरायला? पहिलं मसावी कसा काढायचा कळालं का? मूळ अवयव पाडायचे आणि मग त्यांच्यामध्ये तिन्हीमध्ये चारीमध्ये पण कॉमन असला तर त्याला मसावी म्हणायचं. आणि असामायिक म्हणजे काय करायचं? पहिल्यांदा तिन्हीमध्ये शोधायचे, परत कितीमध्ये, सॉरी, पहिल्यांदा चारीमध्ये शोधले, परत चारीमधला एकच सापडला 2, परत किती तिन्हीमध्ये शोधायचे. सापडलं का बघा तिन्हीमध्ये 1, 2 आणि हा नाही 2च सापडले होते. परत दोन्हीमध्ये बघायचं, परत तिन्हीमध्ये बघितल्यावर दोन्हीमध्ये बघायचं, दोन्हीमध्ये नसला तर मग एक कुठले असतील तेवढे सिंगल सिंगल सगळे घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा. आलं का लक्षात काय सूत्र आहे ते? तर चला सुरुवात करते. अधिक 3 काय केलं कळालं का? काय केलं सांगा? अधिक 3 बाकी 3 होते. हा, बाकी 3 होते. बाकी 4 होते, मग 8 हा. 4 4 केलं असतं. हा, बाकी 3 उरत्या म्हणून अधिक 3 केलं. बाकी 4 राहिली असते तर अधिक 4 करून टाकलं असतं. आलंय का सगळ्यांच्या लक्षात? खरं का? आता असली दिली तर तुम्हाला सोडवणार का? झाल्यावर मला सांगा. नीट समजावून घ्या आणि तिथं नोट डाऊन करून ठेवा. लहानात लहान सांगितलेलं आहे म्हणून आपण लसावी काढला असं स्पष्ट मेन्शन करा. झाले का सगळ्यांचं? तिथलं लसावी बरोबरचं सूत्र घ्या. सामायिक अवयवांचा गुणाकार, नाही तर गुणाकार आहे म्हणून त्याला ते हे कराल, क्रॉस कराल बघा, ते गुणाकाराचं चिन्ह आहे. सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. कळाले का सगळ्यांना? हा, आता मला मूळ अवयव पद्धतीनं हे करून दाखवणार का? मूळ अवयव पद्धतीनं मला लसावी काढून दाखवायचं. चला घ्या 2 दुसऱ्या संख्या सांगते. मूळ अवयव पद्धतीनं लसावी काढून दाखवायचं. बरोबर 443 नाही 843 आहे. आम्हाला सुद्धा आहे. चला घ्या. 6, 12 आणि 18चा 6, 12, 18चा लसावी मूळ अवयव पद्धतीनं काढून दाखवायचा. हा, 6, 12, 18चा लसावी काढा. 6, 12, 18 लसावी. अवयव पद्धती. हा, अवयव पद्धतीने काढायचं. मूळ अवयव पद्धतीने. मूळ अवयव पद्धतीने. हा, सहा 12 18 6,
काही करून दाखवायचं की त्यांचा लसावी का मसावी सांगितलंय की बाळा. मसावी पाचवी शिकवलेलं आठवते की नाही? नववीला आठवते की नाही? सांगा पाचवी. तेव्हाच आठवतंय हे की नाही तुम्हाला? बरोबर. तेव्हा लय अवघड वाटायचं की नाही खरं तर पाचवी म्हणजे लसावी मसावी किती अवघड आहे सारखं मग दोन पहिल्या तुम्ही शिकवायला लावली आहे की नाही? आता तेवढं अवघड राहिलं नाही. पहिल्यांदा लसावी मसावी शिकवलं सोपं वाटलं आणि नंतर जरी सोडत आलं ते आवडलं. हा अवघड हेच वाटे नाही परत लक्षात येत नव्हतं ना. आता कळतंय की नाही खरं एवढं कन्फ्युजन होत नाही आता गेलं लक्षात येतं. काय हिरो झालं का तुझ्या? हा 6वीत होते की तर पण 5वी 9वी हुल्ला होता ना त्याच्यामुळे तेव्हा घेतलं झालं का रे? बोला कुणाकुणाच सांगितलं होतं सांगा. टीचर माझं आज थांबा म्हटलं का टीचर म्हणायचं? कसं गाडी काढली सांगू का 7 3 गुणुले 2 2 गुणुले हा बरोबर आहे मग 2 कुणाकुणाचं काढायचंय सांगा. 6 12 18 6 12 18 6 चा 12 चा 18 चा सांगा. 6 चे मूळ अवयव सांगा. झाले की 2 गुणिले 3 हा 12 2 गुणुले 3 गुणुले 2 हा झाले बरोबर आहे की 2 गुणुले 3 गुणुले 3 हा ह्याचं किती 2 गुणिले 3 गुणिले 3 हा झालं. आता मला सांगा पहिला काय शोधायचं? मसावी शोधताना काय करायचं? तिन्ही मध्ये पण सामायिक कोण आहे बघायचं. हा 2 2 2 हे 2 बद्दल 2च परत 3 3 3 गुणिले 3 म्हणजे मसावी किती आला? 6. लसावी सांगा. अगं तुझं मसावी 36 झाले. हा लसावी किती येणार? 2 गुणुले हा 3 ऐका अगोदर ते स्वरा इकडे लक्ष दे. हा झाला बाळा मसावी. सगळ्यामध्ये सामायिक असलेला कोण आहे त्याला मसावी म्हणायचं ग. त्या दीदीचं बरोबर आहे त्यानं लसावी काढलाय तो 36 आलाय. मसावी 6 लागा. हा मग आता मसावी मध्ये पहिल्यांदा कॉमन कोण कोण होतं ते घेतलं. 2 गुणुले 3 गुणिले गुणुले इथं कोण शिल्लक राहिला? 3 2 इथं कोण शिल्लक राहिला? 3 हा म्हणून गुणिले 3 यांचा गुणाकार करा. 3 3 त्रिक 9 हा. 9 दुने 18 18 दुने 36 अलग लक्षात. मसावी म्हणजे सामायिक आणि लसावी म्हणजे कोण घ्यायचा? होय होय अजून एक 15 मिनिटं. हा झालं का बघ. मसाई म्हटल्यावर फक्त काय घ्यायचं? सामायिक. आणि लसाई म्हटलं की काय घ्यायचा? दोन्हींचा गुणाकार करायचा. कुणाकुणाचा? सामायिक सामायिक सूत्र काय सांगितले? लसाई बरोबर सामायिक असामायिक अवयवांचा गुणाकार. बाळा झोप झाल्या का नाही तुझ्या? आळस का द्यायला लागलाय? तर प्रश्न विचारायला लागला ना आळस द्यायला लागलाय. देव का 2 छड्या जातं आळस जागेवर. झालंय का? चला नेक्स्ट घ्या. पुढचा प्रश्न घ्या. जोपर्यंत तुझं उत्तर बरोबर येत नाही तोपर्यंत गणित घेणार. चला पुढचं घ्या. 140 पुस्तक ठेव झाकून. नाही बघायचं. 140 170 मी डबल सांगणार नाही. 140 170 155 155 ला जिने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. प्रश्न नीट समजावून घ्या. जिने भागल्यावर म्हणजे कुणी भागायचंय तुम्हाला माहितीये का? नाही. पण जिने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. बाकी 5 उरते. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा. तुम्हाला आठवतंय का बघा आता कोणकोणत्या संख्या दिलेत? प्रश्न वाचा जरा आणि मला सांगा. 140 155 एकशे काय झालं? 140 140 दुसरे 170 हा आणि 155 या संख्याला किती गणित आहे? हे 5वं 6वं? 7वं आहे काय? हा बरं ठीक आहे 7वं.
हा 140 170 155 ला जिने भागल्यावर म्हणजे कोणती संख्याने भागायचं माहितीये का तुम्हाला? नाही, पण भागल्यावर बाकी किती उरत्या? 5 उरत्या, बरोबर. आणि मग काय विचारलंय तुम्हाला? तर ती संख्या कोणती? मग एक काम करायचं, हे एवढ्या मोठ्या संख्येत का नाही, मग तुम्हाला संख्या नाही मसावी. मगाशी सुरुवातीला एक मी पद्धत सांगितली होती, बरोबर का? डायरेक्ट ते विभाजक कोण कोण आहे चेक करायचं. आता मला तुम्ही सांगा 155 किंवा 170 तुम्हाला तोंडी सांगता येईल पटपट? नाही. मग नाही, अशा मोठ्या संख्या आल्या नाही, तुम्हाला एक पद्धत सांगते. त्याचं काय करायचं, मसावी काढून सुद्धा तुम्हाला सोडवता येते. तो मसावी कसा काढायचा ना, त्याला एक शॉर्टकट पद्धत म्हणजे पटकन होऊन जाईल. अशा जर मोठ्या संख्या आल्या तर त्यांचं कसं काढायचं. आता तुम्हाला काय सांगितलंय, प्रश्न नीट वाचा, पूर्ण वाचा. काय सांगितलंय ऐका, बाकी किती उरत्या म्हणून सांगितलंय? 5. हा, भागल्यावर बाकी 5. बाकी 5 आहे. आणि मोठ्यात मोठी सांगितली म्हणजे लसावी काढणार का मसावी काढणार? मोठ्यान बोला. मसावी. त्याला जागा कर जरा. काय काढायचा? मसावी. का बरं मसावी काढायचा? मोठ्यात मोठी सांगितल्यानंतर मसावी, लहानात लहान म्हटल्यानंतर लसावी. आलं लक्षात? मग मोठ्यात मोठी संख्या काढायला पहिल्यांदा एक काम करा, बाकी 5 उरत्या म्हणून काय करायचं, 140 वजा 5 करायचं. किती येणार सांगा? 135. हा बोला. 170 वजा 5 करा. 165. 155 वजा 5 करा. किती येणार? हा, वजा 5 का केलं सांगा? छान. बाकी 5 उरते. याचा अर्थ काय, बाकी जर 5 नाही उरायची झाली, जर तुम्हाला बाकी 0 उरायचे असते तर प्रत्येक संख्येतनं 5 वजा करावं लागणार का नाही? आणि आता ह्या संख्येचं काय काढूया सांगा? मसावी. मसावी का काढायचा? संख्या विचारल्या तुम्हाला. मग आता 135 146 आणि सॉरी 165 आणि 150 काय करायचा? मसावी. आता तुम्हाला एक नाही, ह्याच्यापेक्षा पण सुपर ट्रिक सांगते की जेणेकरून नाही पटकन तुम्हाला काय करता येईल. जर मोठ्या संख्या आल्या नाही तर त्यांचा मसावी काढता येईल. आता तुम्ही ह्याला बघा, विभाजक पद्धतीने पण काढू शकताय, मूळ अवयव पद्धतीने पण काढू शकताय. पण ह्या संख्या आल्यात मोठ्या, मग मोठ्या संख्या आल्या नाही काय करायचं बघा. ह्याच्यातल्या कुठल्या पण 2 लहान संख्या सांगा मला, कुठली? 125 आणि 150. हा 135 आणि 150. 150 ला 135 न भागा. कितीचा भाग जाईल पहिला? 135 एके 135. किती राहणार सांगा? किती राहणार? 15. 15 इथंच ठेवायचं आणि ह्याला जसा आकडा मारायचा आणि राहिलेली संख्या घ्यायची. राहिलेली संख्या किती आहे? 165. हा 165. आठवलं? पाचवीत झाले की नाही? आठवतं की नाही सांगा? आता परत येणार किती येणार सांगा? 15 एके 15. किती राहिलं? 1 वरने किती घेणार? 5. 15 एके 15. आता मला जरा आठवा बरं तुम्हाला पाचवीतलं. 11 घ्यायचं का उत्तर 15 घ्यायचं? 15 घ्यायचं. झालं की आठवलं की 2 वर्षापूर्वीच आठवते. हीच पद्धत शिकवली ती स्कॉलरशिपला. जर मोठ्या संख्या आल्या तर काय करायचं. त्यामुळे आता तुम्हाला पटकन उत्तर काढता येणार. जी पोरं पहिली 5वीला होती माझ्याकडे त्यांना आता काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे लक्षात येतंय पटपट काय करायला पाहिजे ते. कळालं का? पहिल्यांदा कुठल्या पण 2 मोठ्या, अगदी एक लहान आणि त्याच्यापेक्षा कोणती मोठी त्या घ्यायच्या आणि त्याच्यानुसार मग त्याला भाग लावायचा. आले का लक्षात? ह्या तिन्हीतली लहान संख्या कोण होती? 135. त्याच्यानंतरची कोणती होती? 150. मग 150 ला कितीने भागला? 135 न. बरोबर आहे का? कारण लहान संख्येनेच भागणार ना, मोठ्या संख्येने कसं भागायला येणार? पण ते पॉइंट मध्ये वगैरे उत्तर गेलं आणि आपल्याला तिथं काही गरज आहे का त्याची? पहिल्यांदा कुठल्या पण लहानात लहान 2 संख्या शोधायच्या, त्याच्यापैकी मग एका मोठ्या लहान संख्येनं मोठ्या संख्येला भागायचं. कळालं का? आणि उत्तर नेहमी कुठलं घ्यायचं? इथं राहते की नाही, ह्या वाटीत राहते की नाही, ते वाटीतलं म्हणजे उत्तर असतं म्हणायचं. म्हणजे ह्याचं फायनल मसावी किती येणार सांगा? 15. आलं का लक्षात? होता जर आता मोठ्या संख्यांचं जर असं आलं तर मसावी असं काढणार का? काढणार का? चला सोडवा. कुठं? दुसरा भाग नाही उरतच नाही तर उरत नाही. मग तसं सोडवतच आलं नसतं ना बाळा. मग तो नसणारच ना, तो कोणत्या संख्येचा मसाई वगैरे असं काही तर नसेल. उदाहरणामध्ये दिलं असणार की तसं काही तर तुम्हाला सोडवायचं आहे ते. जमेल का आता? कोणत्या पण मोठ्या संख्या आल्या तर कसं मसावी सोडवायचं ते
कळणार का नक्की आहे? एकशे 35 आणि 150च का घेतल्या कळाल्या का? आता मला अजून एक असले एक्झाम्पल सॉल्व करून तुम्ही दाखवायचं आणि मग थांबायचं आपण. तुम्हाला जर आता दुसरं गणित सोडवायला आलं की मी समजणार. समजलंय आता. हा भागाकार पद्धत लक्षात आल्या. चला आठवं घ्या. एका दुकानदाराजवळ 392 मीटर. एकदाच सांगणार मी. एका दुकानदाराजवळ 392 मीटर 308 मीटर 392 मीटर 308 मीटर 392 मीटर लिहिलं का? 308 मीटर 490 मीटर 490 मीटर लांबीच्या प्लास्टिक दोऱ्याची दोऱ्याचे 3 गुंडाळी आहेत. 3 गुंडाळी आहेत. दोरी उरणार नाही. अशा प्रकारे तीनही गुंडाळीतील दोरी उरणार नाही. पेन नुसतं कोण कोण चालवतंय? मग पाठीमागचं पेज उघडू शकतं का नाही? तीनही गुंडाळ्यातील पटकन. तीनही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे केले. दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे केले. सारख्या लांबीचे तुकडे केले. तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल? ऑप्शन पण लिहून ठेवा. 41 मीटर 41 मीटर. दुसरा आहे 20, 14 आणि 15. हा लिहिलंय बोर्डवरती बाळा. 392, 308 आणि 490 बरोबर आहेत का बघा. झालं का? काय काढायला पाहिजे सांगा बरं. का मसावी काढणार? जास्तीत जास्त विचारलंय म्हणून काय काढायचं? याचा मसाला काढायचा. हे सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची कायम बरं का. नाही तर तुम्ही जर उदाहरणावरनं गेला तर काय सुद्धा कळणार नाहीये. त्याने किती तुकडे केले, काय पेपरला तुकडं करत बसणार आहे का? पेपरचं दोरीचं करणं शक्य आहे का? हा मग काय करायचं बाळा, लक्ष दे, कुठं जाणार नाही आपण. हा मग सांगा मला आता ह्याचं तुम्हाला मसावी तर काढायचंय. अवयव पद्धतीनं काढला तर वेळ पुरेल का तेवढा? किती वेळ जाईल ना आपल्याला? आपल्याला वेळ असतो का पेपरला? किती 1 मिनिट 12 सेकंद किंवा 13 सेकंद फक्त पेपरला मिळतात एक प्रश्न सोडवायला. मग मला सांगा इथं आपल्याला एका ह्याचे अवयव काढायला तुम्हाला किती वेळ लागेल सांगा? किमान 2 मिनिटं तर जाणार का नाही? मग एका गणिताला जर 6 मिनिटं गेली तर पुढे सोडवायचं कसं सांगा? म्हणून काय करायचं, त्याला कोणती पद्धत वापरायची? भागा करायची. आता मी सांगते ती बघा. सांगा आता मग आपलं एक गणित झालं होतं. काय शोधणार पहिल्यांदा? ह्याच्यातलं 2 लहान संख्या 308 आणि 308 वजा कशाला करायचा? मग अशी बाळा गणितामध्ये सांगितलं होतं की बाकी एवढी उरते. तिथं
इथं समानच म्हणलंय, सांगितलंय का इथं काय नाही. कधी घ्यायचं बाळा ते, जर त्यांनी उरतय वगैरे म्हणले ना तर घ्यायचं रे. इथं उरतय वगैरे असं काय सांगितलंय का तुम्हाला? नाही. उरतय पण नाही, जास्त झालंय पण नाही, काहीच नाही सांगितलेलं. मग कसं घेणार सांगा? बोला. पहिल्या दोन संख्या कोणत्या शोधणार? 308 आणि 308 आणि 392. कुणी कुणाला भागणार सांगा? 392 ला 308 भाग 308. पहिला भाग सांगा कितीचा? 308 एके 308 बोला किती राहिलं शिल्लक? 308 एके 308 हा, बोला लवकर. 84. परत पुन्हा काय करायचं सांगा? हा. नाही, परत ह्याला अजून भाग जाऊ शकतो की? विसरलं का? परत 84 ला वाटी लावायची, तर 308 घ्या परत. हा. परत 84 ला 308 ला बघा. नाही, हे सगळं संपल्यावर परत लावायचं, डायरेक्ट नाही ते करायचं. बाकी शून्य येत नाही तोपर्यंत भागायचं. हा, बोला परत. हा, पाढा 84 तयार केला पाहिजे हा, टीचर. करा की. 168 अरे बाळा 84 किती होणार बघा की? 8 चोक 32 60. हा, 84 चोक वगैरे जात असेल. नाही 84 नाही, 84 त्रिक जाईल बघा, जातोय का? 84 त्रिक किती होणार? 3 चोक 12 हातचे गेले, 8 त्रिक 24 आणि 1 25. 84 चोक किती येते बघा? 200 आणि खरा तुम्ही करून सांगा. हा, 84 चोक किती होणार? 333. मग आपल्याला घेऊन चालणार आहे का? नाही. मग कितीचा भाग जाणार? 84 त्रिकचा 252. चला करा, वजाबाकी करा. किती राहिले 8 बघा बरं? 2 गेले 6 हा, आणि 30 वजा 56 56 कसं समज नाही टीचर. टीचर नाही 5 येणार. 8 2 पाच. गेले किती राहिले? 5 हा, किती झाले तिथं? गेल्यात ना. हा, 8 2 गेले 6, 30 25 म्हणजे 5. हा, पुढे लावा भाग. परत किती टाकणार? इथं 84 टाका. 56 1 56. चला किती राहिले सांगा? हा, 28. परत 28 ला इथं ठेवायचं 56 ला. 28 2 56. किती आलं उत्तर? झालं का? 0 0. बाकी किती आले? 0 आली का? हा, आता ह्या दोघांचं फक्त आपण काढलं, अजून तिसऱ्याच आलेलं नाहीये, कारण तिन्हींचं पण काढायचं होतं ना आपल्याला. घ्या एकदम करून सांगते पुढे काय करायचं ते. त्यांना तिथपर्यंत भाग लावा. अजून आपलं आलेलं नाही, आन्सर आलेलं नाही. फायनल झालेलं नाही. हा, सांगा किती आलं होतं? 56 वजा 56. ते तर 0 झालं होतं. कुणी केलेलं नाही सांगा फक्त. समजले जरा आदर समजलंय बाळांनो. खरं या दोघांचं घेतलं होतं, तिसऱ्याचं घ्यायला परत काय करायला पाहिजे होतं सांगा? शेवटचं किती आलं बरं मला? 490 राहिलं होतं का? 490 ला कितीला भागायला सांगितलं होतं? 28 न. का भागलं ते कळालं का? हा, पहिला भाग सांगा किती जाणार आहे? 28 एके 28. बोला किती राहिला? 1. हा, आणि परत किती राहिला? 21 उचलून किती घेणार? 0. हा, चला परत 28 टक्के 196 ते 196 नक्की का? होय. हा, 196 राहिलं किती सांगा? 14. परत पुन्हा 14 राहिलं. परत काय करायचं? 28 घ्यायचं. उत्तर किती येणार? 14 तुम्ही 28. बाकी किती राहिले? उत्तर किती येणार सांगा ह्याचं? शेवटच्या ह्याच्यात आलंय का? त्याला गोल मारायचं. कळालंय का कसं करायचं? चला, उत्तर फायनल किती आलं? मग
नाहीयेत ना भाग. कळाले का? हो. रे मी हे गडबड करू नकोस, मी तुझी अगोदर होमवर्क लिहिला का? काय लिहित होता तो? बघायचा लिहिलाय का? तारीख टाकले का त्याच्यावरती? नक्की नक्की सांगा. कळालंय का? भागाकार पद्धतीने काय काय करणार सांगा मला एकदा प्रोसिजर आणि मग जावा. नाही नाही, अशा मोठ्या संख्या आल्यावर काय करणार सांगा. कशा पद्धतीने मसावी काढायचा? हा हा हा, जोपर्यंत बाकी शून्य उरत नाही तोपर्यंत भागाकार. आणि आता मगाशी दोन संख्यांचं काय झालं होतं सांगा. अरे असू दे, दोन संख्यांचं काय झालं होतं? असू दे, राहू दे, ठेव. हा, पहिल्यांदा दोन संख्यांचा भागाकार शून्य आला होता, बरोबर आहे का? आणि परत त्याच्यात जो भागाकार ह्याच्यात राहिलं होतं, शेवटचे जो भाजक होता त्यानं काय केलं? राहिलेल्या एका संख्येला भागलं. म्हणजे आपलं आता फायनल उत्तर किती आलंय? 14. चला जावा, पळा. डायरेक्ट